नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचा लाडका भूषण स्वागत करतोय #वॅकेशन एप्रिलच्या नवीन वॅकेशन ब्लॉग व्हिडिओमध्ये. जरा कमेंट करून सांगा कोण कोण व्हिडिओ पाहत आहेत बोरिवली कांदिवली या भागातून. सध्या मी आहे बोरिवली नॅन्सी कॉलनी बस स्टँडच्या इथे, कारण येथूनच रत्नागिरीचे सुप्रसिद्ध श्री क्षेत्र गणपतीपुळे या ठिकाणी माझा प्रवास होणार. मागे बऱ्याच जणांनी विचारलं होतं की भूषण भाऊ मुंबई किंवा बोरिवलीवरून गणपतीपुळेसाठी कोणती बस सेवा आहे का, तर त्यांना एवढंच सांगत गेलो रत्नागिरीपर्यंत पोहोचा, तिथून तुम्हाला इंटरचेंज गणपतीपुळेसाठी बस मिळेल. पण आता टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण रत्नागिरी आगार यांच्यातर्फे बोरिवली ते जयगड हा रूट सुरू झाला असून गणपतीपुळे येणाऱ्या भाविकांची आता पुरेपूर सोय होणार आहे. आता नवीन रूट सुरू झाला आहे, तुमच्यापर्यंत माहिती पोहोचलीच पाहिजे. पण तुम्ही आता काय करायचं आहे, आरामात इथे 15 ते 20 मिनिटांमध्ये मस्तपैकी रिलॅक्स होत मांडी वगैरे घालत चहा नाश्ता करा, जेवण करा आणि संपूर्ण बोरिवली गणपतीपुळे प्रवासाचा आनंद घ्या. आणि हो, त्यासोबत गणपतीपुळेला गेल्यावर तुम्ही कुठे कुठे फिरू शकता, काय काय पाहण्यासारखं आहे आणि राहण्याची उत्तम सुविधा कोणती, संपूर्ण माहिती शेअर केली जाईल. तर आवर्जून व्हिडिओ शूटपर्यंत पाहत राहा. टाईम झालाय रात्रीचे 8:02. आपली बस लागणार आहे ठीक 9 वाजता. कारण बोरिवली जयगड ही जी बस आहे ती निघण्याचा टायमिंग आहे बोरिवली नॅन्सीवरून ठीक रात्री 9 वाजता. 8च्या दरम्यान सुटणाऱ्या काही बसेस लागलेल्या आहेत. BS6 बसेस आहेत. पुढे आपली जुनी लालपरी, बोरिवली रत्नागिरी, ही बोरिवली गुहागर, बोरिवली साखरपा देवडे, तर पलीकडे लागली आहे गुहागर. 2 गुहागर, 1 देवडे, 1 रत्नागिरी. फायनली आपल्या समोर बस लागलेली आहे बोरिवली गणपतीपुळे जयगड भगवतीनगर खंडाळा. सॉरी भगवतीनगर आधी येतं, पुढे मग खंडाळा, लास्ट स्टॉप जयगड जेट्टी. बोरिवली नॅन्सी कॉलनीचे एकूण 9 फ्लॅट आहेत. आपली बस लागली फ्लॅट क्रमांक 6 नंबरला. ज्या बसेस पास होतात रत्नागिरी, मंडणगड, गुहागर, चिपळूण या दिशेने, आणि आपली देखील बस त्याच ठिकाणी लागली आहे. ST महामंडळाची माइल्ड स्टील बॉडी, विदाऊट पुशबॅक, विदाऊट चार्जिंग प्लग. आपल्या बसचा मार्ग असा काही असेल, बोरिवलीवरून निघाली मग पुढे मालाड, सायन, पनवेल, महाड, भरणा नाका, पुढे चिपळूण, संगमेश्वर, भगवतीनगर, गणपतीपुळे, खंडाळा, जयगड. आपली बस सुटायला अजून अर्धा तास बाकी आहे. बऱ्यापैकी प्रवासी येणे बाकी आहेत. मोजून 3 ते 4 प्रवासी वर्ग आले आहेत. आणि ही बस मी आज स्पेशली ऑनलाईन बुकिंग करून आलो आहे, कारण बऱ्यापैकी बुकिंग होत चालली होती. म्हणलं पुढची सीट मिळणं आवश्यक आहे, कारण पुढचा नजारा पण बाई एन्जॉय करायचा आहे. वाहक दादा यांच्या कृपेने फायनली कॅबिन मधील मला सीट मिळाली. आसन क्रमांक 45. बुकिंग करते वेळ मी बरोबर 2 नंबरची सीट घेतली होती, कारण ऑनलाईनमध्ये मला 2 नंबर अवेलेबल दाखवत होती. आणि योगायोगाने सीट ते निघाली वाहकदादांच्या बाजूची. मला वाटलं की नवीन BS6 बस असेल, पण नाही, आपली साधी MS बॉडी बस आहे, जे की आतमध्ये केबिन आहे. हाय मित्रांनो, माझं नाव जयंत नितीन जाधव आहे आणि माझ्या चॅनलचं नाव डॅम कॉमेडी ऑफ जयंत आहे. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. बोरिवली ते जयगड या दरम्यान धावणारी बसची बुकिंग ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही तुम्ही करू शकता. बोरिवलीच्या नॅन्सी कॉलनीमध्ये म्हणा किंवा कुर्ला नेहरू नगर, इव्हन पनवेलला देखील याची बुकिंग होऊ शकते. आणि जर तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करायची असेल तर ऑनलाईनला बस पोर्टलला अवेलेबल आहे. बोरिवली ते जयगड, जयगड ते बोरिवली. टायमिंग लक्षात ठेवा, बोरिवली नॅन्सीवरून ठीक रात्री 9 वाजता आणि जयगडवरून टायमिंग आहे सायंकाळी 7:15. संगमेश्वर पर्यंत म्हणजे निवळी फाटापर्यंत आपली बस राष्ट्रीय महामार्ग 66 रनिंग करेल. तिथून मात्र आपली बस डायव्हर्ट होईल थेट भगवतीनगर या दिशेने. म्हणजे रत्नागिरीकरांनो, या बसमधून प्रवास करू नका, तुमच्यासाठी बस नाही. निवळी फाट्यापर्यंत बस गेली, तिथून आतमध्ये जाईल थेट करबोडे फाटा, पुढे मध्ये जाका देवी, असं करत थेट भगवतीनगर, गणपतीपुळे, खंडाळा आणि लास्ट जयगड जेट्टीपर्यंत बस जाते आपली. फायनली ऑन टाईम रात्री 9:00 आपली बस रवाना होते बोरिवली नॅन्सी कॉलनीवरून थेट गणपतीपुळे जयगड या दिशेने जायला. एकूण प्रवासी अंतर आहे बोरिवली ते गणपतीपुळे 350 किलोमीटर आणि बोरिवली ते जयगड 370 किलोमीटर अंतर. लागणारा कालावधी कमीत कमी 10 ते 10.5 तास. गणरायाच्या नामस्मरणाने आपल्या पुढच्या गणपतीपुळे प्रवासाला सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा हो. महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांचा कोकण विभाग. याच कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात अनेक सुप्रसिद्ध देवस्थाने,
त्यांपैकी स्वयंभू असे जागृत गणपती बाप्पांचे गणपतीपुळे, ज्याला पोळ्याचा गणपती असेही म्हणतात. लाखोंनी पर्यटक आणि भक्तगण गणरायाच्या दर्शनासाठी ये जा करत असतात, परंतु त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी रेल्वेचा पर्याय मात्र रत्नागिरीच. तेथून आरेवारे मार्गे किंवा निवळी जाकादेवी मार्गे गणपतीपुळेला पोहोचता येते. पुणे, कोल्हापूर या भागातून एसटी बसेस कायम धावतात. आता रत्नागिरी आगारातर्फे बोरिवली जयगड ही बस सेवा सुरू झाली आहे. या बसमुळे बोरिवली, जोगेश्वरी, अंधेरी म्हणजे मुंबईतल्या कोकणवासियांना गणपतीपुळेसाठी थेट रातराणी बस सेवा उपलब्ध झाली आहे. बोरिवली जयगड या बसमुळे महिलांना फक्त 350 रुपये भरून गणपतीपुळेचा प्रवास करता येणार. बोरिवली नॅन्सी बस स्टँड मधून दररोज रात्री 9 वाजता बस रवाना होते आणि दुसऱ्या दिवशी गणपतीपुळेला 6:30 तर जयगडला 7:30 पर्यंत पोहोचते. 1 तासाचा प्रवास पूर्ण करत रात्री 10:02 आपली बस पोहोचली कुर्ला नेहरू नगर बस स्थानक या ठिकाणी. फ्लाईट क्रमांक 5 नंबर. रस्ता मोकळा होता म्हणून गाडी सणसणीत येत तासाभराने प्रवास केला आपण बोरिवली नॅन्सी कॉलनी ते कुर्ला नेहरू नगर. रात्रीच्या वेळेला देखील पूर्ण बस स्टँड भरलेलं आहे स्टार्ट टू एंड. काय काय लोक रात्रीच्या बससाठी असतात तर काय काय लोक पहाटेच्या बससाठी, स्पेशली घाटमाता या ठिकाणी जायला. लेट नाईट रात्री 11:16 आपली आता बस पोचते पनवेल बस स्थानक या ठिकाणी. बघू शकता बस कुठं लागली आहे, एकदम प्लॅटफॉर्मच्या या साईडला, कारण पलीकडे सगळ्या बसेस रांगेमध्ये लागलेल्या आहेत. सगळ्याच्या सगळ्या BS6 देवरूख, गुहागर, पुढे संगमेश्वर, रत्नागिरी या साईडला जाणार आहे. रत्नागिरी कमी पण देवरूख मात्र जास्त आहे. देवरूख, देवडे, साखरपा या साईडला, इव्हन दापोली. येस, तुम्ही सुद्धा प्लॅन करत आहात या रातराणी गणपतीपुळेसाठी बसने प्रवास करायचा तर रूट लक्षात ठेवा. बोरिवली ते जयगड खंडाळा, जयगड ते बोरिवली. सदर बस कंटिन्यू आता सुरू आहे. एप्रिल मे उन्हाळी विशेष बस सुरू केली आहे, पण चांगला रिस्पॉन्स राहिला तर 100% परमनंट बस होऊन जाईल. टायमिंग मात्र लक्षात ठेवा. बोरिवलीवर रात्री 9 वाजता बस सुटते, जी तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी 8-8:30 सोडेल जयगडला आणि गणपतीपुळेला 7, 7:15, 7:30 दरम्यान. आणि जयगडवरून बोरिवलीसाठी या बसची वेळ आहे सायंकाळी 7:15 वाजता. 7:15 जी गणपतीपुळेला येईल बरोबर 8, 8:15 माने तासाभराचा प्रवास लागतो जयगड ते गणपतीपुळे, गणपतीपुळे ते जयगड. आणि मग हीच बस दुसऱ्याची सकाळी 7:30 पोहोचते बोरिवली नॅन्सी कॉलनी. रात्री 9 वाजता बोरिवलीवरून निघालेली बस रात्री 11:15 पनवेलला पोहोचली. बसमध्ये 20 ते 25 प्रवासी वर्ग आणि सुरू होणारा कोकणवासियांचा लाडका हायवे म्हणजे NH66 या मार्गाला सुरुवात झाली. श्वास श्वासात अंतरला धुंद एकांत मंतरला. श्वास श्वासात अंतरला धुंद एकांत मंतरला. रात्री 11:59 आपली बस थांबली जेवणासाठी हॉटेल मिलन पॅलेसला. आपल्या बससोबत बऱ्याच गाड्या लागल्या आहेत. हे निघाली CNG ठाणे, वडगाव, खुर्द, बाजूला लागले बोरिवली, रत्नागिरी, पलीकडे साखरपा, देवडे, तर ह्या ठिकाणी विठ्ठलवाडी, रत्नागिरी. मला वाटलं होतं की आपली बस जेवणासाठी थांबणार नाही, परंतु थांबलेली आहे ठीक रात्री 11:59 म्हणजे मध्यरात्रीच्या 12 वाजले समजा. आता मी तर मस्तपैकी दुपारी पोटभर जेवलो होतो, संध्याकाळी खाल्लं होतं, त्यामुळे रात्री आता जेवायची काही गरज नाही, पोट पूर्णपणे भरलेलं आहे. पण तुम्ही प्लॅन करताय मध्यरात्री तर शक्यतो घरून जेवून या किंवा घरून डबा आणा. आजच्या प्रवासाचे तिकीट दर मी ऑनलाईन बुक केलं आहे आपल्या MSRTCच्या ऑफिशियल ॲपद्वारे. हा बघा समोर लोगो दिसतोय MSRTC. हा तुम्हाला अँड्रॉइडच्या प्ले स्टोअर किंवा ॲपलच्या ॲप स्टोअरवरून आरामात मिळून जाईल. इझी ॲक्सेसिबल आहे, जास्त डोकीदुखी नाही. तुम्हाला कुठून कुठपर्यंत प्रवास करायचा आहे तेच फक्त इन्फॉर्मेशन फिलअप करायची आहे. आता मी बघा
बोरिवली. आता बोरिवलीचा जो बस स्टँड कोड आहे तो BVINC हा कोड आहे, BVINC. आणि थेट गणपतीपुळे म्हणजे तुमचा एंडिंग डेस्टिनेशन कुठे होणार ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे. आला ना, बोरिवली गणपतीपुळे. आता 30 तारीख आहे उद्या. 30 तारखेची मी बुकिंग करतोय. येस, मला बुकिंग दाखवती आहे. अवेलेबल सीट्स 25. टायमिंग पण मेन्शन करतात, रात्री 9 वाजता. ऑर्डिनरी बस आहे, साधी बस. तिकीट भाडे गणपतीपुळे किती आहे? प्रति व्यक्ती 659 रुपये. बस तर मग तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे कुठून तुम्ही बसणार आहात. आता मी सिलेक्ट केलं बोरिवली, तर माझं डेस्टिनेशन येणार थेट या ठिकाणी गणपतीपुळे. आलं की नाही? आणि मग तुमची आवडती सीट या ठिकाणी घेऊ शकता. जे ब्ल्यूवाले आहेत ते सीट बुक आहेत. लालवाले म्हणजे ब्लाइंड किंवा हँडिकॅप पर्सनसाठी ऑलरेडी रिझर्वड आहेत आणि रिकामे दिसत आहेत, त्या सीट बुक करू शकतो. आता 15 नंबरची सीट मला दिसते, ती मी बुक केली. नेक्स्ट करत तुमचा पूर्ण डेटा या ठिकाणी फिलअप करू शकता. आता समथिंग XYZ नाव आहे. सिलेक्ट जेंडर मेल और फिमेल. समजा मी फिमेल केले. वय देखील एंटर करावं लागते 25. आणि ॲटोमॅटिकली महिला सन्मान योजनेअंतर्गत तिकीट भाडे कमी होते. किती? 333 रुपये. ज्यांना एंड टू एंड प्रवास करायचा आहे त्यांच्यासाठी ऑनलाईन बुकिंग एकदम परफेक्ट आहे. कारण या बसची ड्रॉपिंग पॉईंट डायरेक्ट स्टार्ट होतात निवळी फाट्यापासून. कारण चिपळूण, संगमेश्वर, महाड या ठिकाणी पिकअप किंवा ड्रॉप हे पॉईंट दाखवत नाही. त्यामुळे त्यांना ऑनलाईन बुकिंग करून फायदा नाही. तर डायरेक्ट एंड टू एंड प्रवासी करणारे जे प्रवास वर्ग आहेत त्यांनाच फक्त ऑनलाईनचा फायदा आहे. तिकीट भाडे किती? बोरिवली ते गणपतीपुळे प्रति व्यक्ती 659 रुपये आणि बोरिवली ते जयगड प्रति व्यक्ती 699 म्हणजे 700 रुपये. बोरिवली नॅन्सीवरून गणपतीपुळेसाठी सदर लालपरी सेवा सुरू झाली आहे, ठीक रात्री 9 वाजता. मंडळी जरा कमेंट करून सांगा, मुंबईतल्या किंवा ठाणे, पालघर अशा कोणत्या बस स्थानकामधून गणपतीपुळेसाठी अजूनही बस सेवा सुरू आहे. बाप रे बाप, आज हे रॉकेट का ऐकणाऱ्यापैकी नाही. नुसती तगडी तागडी 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 ताबडतोड अशी स्पीडने बस पळते. 70, 75, 80, 75, 80. बाबा रे बाबा. आणि अशा प्रकारे मंडळी आपला मध्यरात्री 2:20 प्रवास पूर्ण होतोय महाड बस स्थानक या ठिकाणी. समोरून येते खेड, धुरळा, नुसता धुरळा. आणि मंडळी आतापर्यंत आपल्या बसने नाही म्हणलं तरी 15 बसेसना ओव्हरटेक केलंय. ज्या बसेस आपल्या अगोदर सुटल्या होत्या अर्धा पाऊण तास अगोदर, त्या बसेसना देखील ओव्हरटेक केलंय. मग ती देवरुख असो, खेड असो, विठ्ठलवाडी, रत्नागिरी, इव्हन बोरिवली रत्नागिरी जी सुटली होती 8:30 वाजता. आता खरी मजा येणाऱ्या प्रवासामध्ये, कारण बॅक टू बॅक फायरिंग टिल चिपळूणपर्यंत. खेडचे प्रवासी आहेत बर्ना नाकापर्यंत. आपली बस काही खेळलं जाणार नाही, बर्ना नाक्याला उतरणार आणि नॉनस्टॉप चिपळूण.
मध्यरात्रीचे 3:56 आपण पोचलो चिपळूण बसस्थानक या ठिकाणी. आणि या ठिकाणी येऊन बरोबर 265 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला. गणपतीपुळेसाठी अजून गाठायचं आहे 85 किलोमीटर. पहाटेचे 5:18 झाले आणि बाहेर बघू शकता मोठ्या प्रमाणात धुकं पसरलं आहे. आणि आता आपण पोचलो येऊन निवळी फाटा. स्वागतम सुस्वागतम निवळी फाटा या ठिकाणी. समोरचा रस्ता गेला थेट हातकंबरडेटा लांजाम रत्नागिरी शहरामध्ये. आणि आता आपण चाललोय करबुटे फाटा, पुढे मग जाकादवी करत थेट गणपतीपुळे. जाकादेवी. कोण कोण व्हिडिओ पाहत आहेत जाकादेवीमधून नक्कीच कमेंट करा. हॅशटॅग आमची जाकादेवी.
टाईम पाहू शकता मंडळी, वाजले सकाळचे 6:11 आणि आता आपण फायनली पोचलो गणपतीपुळेचे भक्त निवास या ठिकाणी. नेवरी फाट्यावरून आपली बस आतमध्ये आली. जाकादेवी, पुढे चापे आणि भगवतीनगर गावामधून प्रवेश करत थेट पोचलो गणपतीपुळे भक्त निवास या ठिकाणी. पुढे 1.5 किलोमीटरवरती गणपतीपुळे स्टॉप आहे आणि मग 15 ते 20 किलोमीटरवरती जयगड खंडाळा हा स्टॉप. बोरिवली ते गणपतीपुळे एकूण 350 किलोमीटर प्रवासाला सुरुवात केली होती रात्री 9 वाजता, जी या ठिकाणी येऊन बरोबर सकाळी 6:12 पूर्ण झाली. एकंदरीत 9 तास 12 मिनिटाचा प्रवास पूर्ण झाला. 9 तास 15 मिनिटाचा प्रवास पूर्ण करून जाकादेवी भगवतीनगर मार्गे गणपतीपुळेसाठी प्रवास पूर्ण झाला. या बसचा फायदा असा होतो, गणपतीपुळे संस्थानाच्या भक्तनिवास शेजारी उतरवले जाते, जे मुख्य मंदिरापासून 2.5 किलोमीटर या अंतरावर आहे. भक्त निवासामध्ये कुटुंबियांसाठी AC, नॉन AC अशी 250 पासून 1200 रुपयांपर्यंत रूम मिळतील. जल्ला मी एकटा, त्यासाठी डॉर्मेटरी बेड उपलब्ध आहे. किंमत प्रति 100 रुपये, तेही 1 नाईट स्टे. स्वयंभू गणपती बाप्पांच्या दर्शनाला जायचे आहे. मस्तपैकी तयार होऊन चहा नाश्ता करत मंदिर दिशेने रवाना झालो. भक्त निवास ते गणपतीपुळे मंदिर 2 ते 2.5 किलोमीटर या अंतरावर आहे. रमत गमत निसर्गाचा लाभ घेत जाऊया. ढोल ताशांच्या गजरात बाप्पा आले या नाचत. ढोल ताशांच्या गजरात बाप्पा आले या नाचत. टाळ मृदुंग वाजत बाप्पा आले हो दारात. टाळ मृदुंग वाजत बाप्पा आले हो दारात. हे गणपती गणपती माझा गजानन, गणपती गणपती तू श्री गजानन. गणपती गणपती माझा गजानन, गणपती गणपती तू श्री गजानन. गणपतीपुळेला आलात तर स्वयंभू गणपती बाप्पांचे दर्शन करून संपूर्ण मंदिराभोवती प्रदक्षिणा करू शकता. ही प्रदक्षिणा जवळजवळ अख्खा पूर्ण डोंगर पार करून येते. मंदिरात दिला जाणारा मोफत प्रसाद ग्रहण करून तुम्ही इतर ठिकाणी जाऊन फिरू शकता. मुख्य गणेश मंदिरापासून 500 मीटरवर ग्रामदेवता चंडिका मंदिर आहे. 2 किलोमीटर पुढे मालगुण गाव आहे, जे कवी केशवसूत यांचे जन्मस्थान. भक्त निवासापासून 500 मीटरवर विरंगुळा व्हावा याकरिता प्राचीन कोकण उत्तम पर्याय. आधीच्या जमान्यात लोकांचा सहवास आणि राहणीमान किती सुंदर होते ते या ठिकाणी 50 रुपयात चांगले अनुभवता येईल. वेळ असेल तर 150 ते 200 रुपये प्रति व्यक्ती भरून मॅजिक गार्डनचा अनुभव नक्की घ्या. आरे वारे, जयगड, खंडाळा, जाकादेवी, भगवती देवी ही देखील सुंदर ठिकाणी आहेत. पण एका दिवसात काय फिरान होणार? 3 ते 4 दिवसांची सुट्टी काढा आणि संपूर्ण गणपतीपुळे परिसर नाद खुळा करा. येणाऱ्या पर्यटकांना एक कळकळीची विनंती, समुद्राच्या काही भागात प्लास्टिक पिशवी, पाणी बॉटल, घाण कचरा हे सर्व सापडले तर कृपया करून जे काही असेल ते सर्व कचरा पेटीतच टाकावे, कारण सुशिक्षितपणाचा अशिक्षित हेतू मोठ्या प्रमाणात वाढत चाललाय. चुकली असेल तर माफी असावी आणि बरोबर असेल मग बघताव काय. व्हिडिओमधून दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून कळवा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि माहिती आवडली असेल तर लाईक करून सर्वांना शेअर करा. ज्याने पहिल्यांदा भेटले असेल त्यांनी तर सबस्क्राईब करा. भेटूया मंडळी आता पुढच्या एका नवीन ढिंच्याक प्रवासामध्ये. सर्वांना नमस्कार. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. भूषण गावडे सोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा. हे गणपती गणपती माझा गजानन, गणपती गणपती तू श्री गजानन. गणपती गणपती माझा गजानन.